आज मी इथे सातारा स्पेशल काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवते। अशा पद्धतीची असते घेवड्याची डाळ। धुवून घेतली की त्यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालायचंय। ही डाळ छान मऊ शिजली आहे। आता ही घोटून घ्यायची म्हणजे छान एकजीव अशी आमटी तयार होते। ही डाळ मी इथे चांगली घोटून घेतली आहे। तेल गरम झालं की मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता, ठेचून घेतलेला भरपूर लसूण। तसा याचा रंग बदललाय। आता यामध्ये मी हळद घालतेय, हिंग घालायचंय। आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला ऑल इन वन असा हा मसाला आहे। याला 2 चमचे किंवा आवडीनुसार। हे चांगलं खमंग भाजलं की हे घोटून घेतलेली डाळ घालायची आहे। पाणी घालायचंय आणि उकळी आली आहे बघायला। चवीपुरतं मीठ घालायचंय, शेवटी कोथिंबीर। मस्त दिसतेय ना, एकदम खमंग आणि साधी सिंपल झटपट होणारी ही घेवड्याच्या डाळीची आमटी। याच्यासोबत चिरलेला नाही तर हाताने असा फोडलेला कांदा। सातारा स्पेशल सगळ्यांची आवडती ही घेवड्याच्या डाळीची आमटी मस्त अशी तयार झाली आहे। धन्यवाद।